जसं की सगळ्यांना माहीत आहे की आज पूर्ण भारतामध्ये फायदे बँकिंगसाठी बँकिंग सेक्टरमधले सर्व कर्मचारी एकत्र आलेले आहेत. तर आजचा दिवस जो आहे तो सर्व युनियननी मिळून एक स्ट्राईक ठरवलेला आहे. मॅनेजमेंट किंवा भारत सरकार जे आहे ते यासंबंधी पॉझिटिव्ह होते, परंतु ते काही लिहून देण्यास तयार नाहीत. यासंबंधी दिल्लीमध्ये 22 आणि 23 तारखेला टॉक झाले लेबर कमिशनरसोबत. त्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीसुद्धा याच्यात इन्व्हॉल्व होती, परंतु त्याचा काही निष्कर्ष न निघाल्यामुळे आज हा स्ट्राईकचा कॉल आम्हाला द्यावा लागला आहे. आजच्या या स्ट्राईकमध्ये बँकिंग सेक्टरमधील सर्व प्रकारच्या युनियनने भाग घेतलेला आहे. त्यामध्ये UFBU हे सगळ्यांचं मिळून एक युनिट आहे. UFBUने हा कॉल दिलेला आहे. हा जो कॉल आहे आमचा फायदे बँकिंगसाठी आहे. फायनान्स सेक्टरमधील जे सर्व अदर युनिट आहे जसं LIC लाईफ इन्शुरन्स त्यांनासुद्धा फायदे वीक आहे. त्यानंतर RBI जे बँकिंगचं सर्वात मोठं कंट्रोलिंग युनिट आहे त्यांनासुद्धा फायदे बँकिंग आहे. या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंटचे सुद्धा जे सर्व युनिट आहे त्यांनासुद्धा फायदे वीक आहे. तर यामध्ये बँकिंगला न देण्यामागे सरकारचं धोरण सध्या कोणाच्या लक्षात येत नाही आहे. त्यासाठी आमचा संघर्ष नेहमीसाठी जारी राहील आणि यानंतर जर सरकारने आमचे मागणे ऐकले नाही तर यानंतर आम्ही अनलिमिटेड स्ट्राईक देण्यासाठी सुद्धा मागे पाहणार नाही. आहे सरकारचं की फायदे बँकिंग झाल्यामुळे सगळी जे यातायात आहे ती सुद्धा कमी होते. त्याच्यामुळे सगळं इलेक्ट्रिसिटी कमी लागते, पेट्रोल कमी लागते. या गोष्टीचाही सरकारने विचार केला तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. बँकिंगमध्ये अल्टरनेट चॅनलसुद्धा उपलब्ध आहे. जर एक दिवस बँक बंद ठेवल्यामुळे पब्लिकला तेवढासा त्रास होणार नाही, कारण की ATM आहे, तुमचं नेट बँकिंग आहे, फोनपे गुगल पेमुळे सर्व ट्रान्झॅक्शन तुम्हाला करता येतात. तर बँकेला फायदे बँकिंग झालंच पाहिजे. UFBU जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. UFBU जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मी श्रीकांत मेहते, युनियन बँक स्टाफ असोसिएशन